अलिबाग तालुक्यातील मौजे श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील पेझारी नागोठणे रस्त्यापासून पुढे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्याच्या कामाला अडथळा निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार अर्ज केला आहे। बांधणपट्टी व गणपतवाडी येथील सुमारे 50 ते 60 कुटुंबे व 200 एकर शेतीसाठी हा एकमेव रस्ता असून रस्ता खराब असल्याने आजारी व गर्भवती महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। सध्या सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामास अडवणूक होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। रस्ता सार्वजनिक असल्याने मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906च्या कलम 1 अन्वये रस्ता मोकळा करून काम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख राजा केनी यांनी ग्रामस्थांचे नेतृत्व करून तहसीलदारांना या संदर्भात एक पत्र दिले आहे। गावकऱ्यांची बाजू त्यांनी तहसीलदारांसमोर मांडली आहे। श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील मेडेकार बांधणपट्टी ह्या इथे विस्तारित गावठाण आहे आणि तिथे गेल्या 30 वर्षापूर्वी जी घरं बांधलेली आहेत किंवा तिथे वस्ती वाढलेली आहे आणि तिथे येणारे जवळजवळ अनेक मग तिथे डिलिव्हरीचा पेशंट असू द्या किंवा मैताचं हे असू द्या, त्यावेळेला त्या रस्त्यावरून जाताना खूप अडीअडचणी निर्माण होतात। परंतु त्या ग्रामपंचायतमध्ये अनेक वर्ष अनेक लोकांची सत्ता तिथे होती, परंतु त्या रस्ता न करता तिथे खोटी बिलं काढून त्याच्यावर फक्त रस्ता दाखवला आणि बिलं काढलेली आहेत। परंतु आज प्रत्यक्ष पाहणी करत असताना आम्ही त्या जागेवर गेलो, त्या बांधणपट्टीच्या ग्रामस्थांनी आम्हाला बोलवलं, तिथे आम्ही जागेवर जाऊन पाहणी केली। ते पाहणी केली असताना तिथे कोणत्याही प्रकारचा ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी रस्ता व्यवस्थितरित्या नाही आहे। त्यामुळे आम्ही लगेच दुसऱ्या दिवसापासून त्या रस्त्याला कामाला सुरुवात करण्यासाठी मटेरियल टाकलं। परंतु तिथल्या काही शेतकऱ्यांनी, एकच शेतकरी आहे, त्याला एक राजकीय दृष्टिकोन लावून त्या रस्ता होऊ नये यासाठी प्रयत्न केला। परंतु आज आम्ही तहसीलदार साहेबांना जो निवेदन दिला आणि तो रस्ता पूर्वपदावर कसा होईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि 2 दिवसातच त्या रस्त्याला आम्ही सुरुवात करण्यासाठी तहसीलदार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाप्रमाणे त्या शेतकऱ्यांना तिथे चांगल्या प्रकारे रस्ता कसा होईल आणि अडवणूक झालेली आहे ती अडवणूक बंद कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि त्यासाठी तहसीलदार साहेबांची भेट घेतलेली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।